भक्तिगंध यासारख्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या भक्तिगंध चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. श्री सूक्त आणि श्री सूक्ताच्या विवेचनाचा असणारा हा द्वितीय म्हणजे दुसरा व्हिडिओ आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण श्री सूक्ताची पार्श्वभूमी, श्री सूक्त म्हणजे काय, त्याच्यामधला श्री हा शब्द कशासाठी आलेला आहे आणि हे कधी निर्माण झालं या संबंधाचा विचार आपण केला. आता याच्या पुढचा विचार आपल्याला करायचा. आपण मागच्या असणाऱ्या व्हिडिओमध्ये परा आणि अपरा अशा दोन दैव तत्वाचा उल्लेख केलेला आहे. जी अष्टधा प्रकृती आपल्याला सांगितली गेलेली आहे, भूमिरापो नलो मानु वायु खम्मनो बुद्धिरेवच, ही जी अष्टधा प्रकृती आहे, ही अष्टधा प्रकृती म्हणजे अपरा प्रकृती आहे. तर जी त्याच्या पलीकडची आहे, जी क्षेत्रज्ञ रूपाने आपल्याला पाहायला सापडते, त्याला परा प्रकृती असं म्हटलं जातं. आणि ही दोन पद्धतीची प्रकृती जी आपल्या समोर आहे ती तीन पद्धतीनं प्रगट झालेली आहे. आता तुम्ही म्हणाल सत्व रज तम गुणात्मक ती प्रवृत्ती आहे, प्रकृती आहे, तर तशीही ती आहे. आणि त्याच पद्धतीनं अंतरंग, बहिरंग आणि तटस्थ या तीन स्वरूपामध्ये ती आपल्या समोर आहे. एक आहे ती अंतरंग स्वरूपामध्ये आहे, एक आहे ती बहिरंग स्वरूपामध्ये आहे आणि एक आहे ती तटस्थ स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला सापडते. जी अंतरंग स्वरूपामध्ये दैवी ऊर्जा आहे ती ज्ञान स्वरूप आहे. जी बहिरंग स्वरूपामध्ये आहे ती आदिभौतिक स्वरूपामधली आणि क्रियात्मक आहे. तर जी तटस्थ स्वरूपामध्ये आहे ती आदिदैविक आहे. या तिन्ही गोष्टी आपल्याला पाहायला सापडतात. म्हणजे अंतरंग जी आहे ती आध्यात्मिक ज्ञान स्वरूप आहे, जी आदिभौतिक आहे. बहिरंग आहे ती आदिभौतिक आहे आणि ती भावशक्तीच्या स्वरूपामध्ये आहे. तर जी तटस्थ आहे ती आधिदैविक आहे आणि ती क्रियेच्या माध्यमातून आपल्या सोबत असलेली पाहायला सापडते. काही व्यक्ती हे क्रियेच्या माध्यमातून आपल्याला उत्तुंग अशी प्रगती केलेली पाहायला सापडतात. काही व्यक्ती या ज्ञानाच्या माध्यमातून उत्तुंग प्रगती केलेली पाहायला सापडते. तर काही व्यक्ती अशा असतात की ज्या भावशक्तीच्या माध्यमातून भगवंताला आपलंसं करतात. आणि हे तिन्ही भाव जे आदिदैविक आहेत, आदिभौतिक आहे आणि आध्यात्मिक आहे, ही त्या तीन असणाऱ्या स्वरूपाच्या माध्यमातून आपल्याकडे प्रगट होते. आणि अशी असणारी देवी ही महाकाली स्वरूपामध्ये, महालक्ष्मी स्वरूपामध्ये आणि महासरस्वती स्वरूपामध्ये येते. आपण याही पूर्वी आधी विचार केला की ज्या नवदुर्गा आहेत त्या नवदुर्गा आपल्या समोर प्रतीत केलेली आहेत, आपल्या समोर सांगितलेले आहेत. आणि प्रत्येक दुर्गा सांगण्याच्या पाठीमागे एक विशेष अशा पद्धतीचा हेतू आहे. बघा, प्रत्येक दुर्गा जी आपल्या समोर आलेली आहे ती दुर्गा आपल्याला काहीतरी घ्यायला सांगते आणि आपल्याला काहीतरी टाकायला सांगते. प्रथमं शैलपुत्रीच, द्वितीयं ब्रह्मचारिणी, तृतीयं चंद्रघंटेती, कुष्मांडेती चतुर्थकम. ह्या ज्या नवदुर्गा सांगितल्या आहेत त्या नवदुर्गाच्या माध्यमातून व्यक्तीनं, मानवाने काहीतरी घ्यायचं आहे
आणि कशाचा तरी त्याग करायचा. शैलपुत्री स्वरूपामध्ये त्यावेळेस ती निर्माण होते. त्यावेळेस ती मेघाधिराजाची जो डोंगर आहे, हिमालय आहे, त्या हिमालयाची आणि मैनवतीची ती कन्या आहे. शैलपुत्री असं तिचं नाव आहे. तिच्या अंतःकरणाचा जर विचार केला तर तिच्या वडिलांचं अंतःकरण हे दगडासारखं आहे. पण दगडासारखं अंतःकरण असताना सुद्धा भगवान श्री शंकराच्या प्रती तिच्या अंतःकरणामध्ये जो भाव निर्माण झाला तो भाव अत्यंत विशुद्ध स्वरूपाचा. म्हणजे काय, आपल्याला पाहायला सापडतं बघा, बाप तैसा बेटा असं म्हटलं जातं. म्हणजे एखादा व्यक्ती जर देवाच्या संबंधानं आसक्ती धारण करणारा असेल तर त्याचा पुत्र सुद्धा त्याच पद्धतीचा आसक्ती धारण करणारा निघावा. आणि एखादा जर पिता देवाच्या संबंधानं घृणांतकरणामध्ये धारण करणारा असेल, भावना शून्य असेल, तर कदाचित त्याचा मुलगाही तसाच निघेल अशा पद्धतीची भावना. पण तसं नाही. शैलपुत्री या अवताराच्या माध्यमातून भगवती आईसाहेबांनी आपल्याला दाखवून दिलं की आपल्या पितांवर आपल्या माताचे असणारे जे संस्कार आहेत, हे संस्कार जर परमार्थाला विघ्न आणत असतील तर निश्चित पद्धतीने काय करायला पाहिजे, तर त्याचा त्याग करायला पाहिजे आणि आपण पुढे जायला पाहिजे. आणि तेच सांगितलं. द्वितीयम ब्रह्मचारिणी, दुसरी ब्रह्मचारिणी. कसं तप करावं, ब्रह्मचर्याचं पालन कसं करावं, हे त्या असणाऱ्या नवदुर्गेच्या अवताराच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. आणि हे सगळं आपण मागील वर्षी वर्णन केलेलं आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये आपण जास्त वेळ न घालवता आपण श्री सूक्ताच्या पार्श्वभूमीकडे आणि श्री सूक्ताच्या फलश्रुतीकडे वळूया. व्यक्ती कोणत्या गोष्टीमध्ये प्रवृत्त होतो, ज्याच्या माध्यमातून मला लाभ आहे त्या गोष्टीमध्ये मी प्रवृत्त होतो, अन्यथा इतर गोष्टीमध्ये मी प्रवृत्त होणार नाही. जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती, सामान्याच्या नाहीत. जे आपणासी ठावे ते इतरांना सांगावे, अशा पद्धतीची भूमिका अंतःकरणामध्ये घेऊन काहीच व्यक्ती पुढे जातात. परंतु सगळ्याच व्यक्ती तशाच स्वरूपाच्या नसतात. एखाद्याला काम सांगितलं, तू हे कर म्हटलं की बरोबर त्याच्या अंतःकरणामध्ये हा भाव निर्माण होतो की हे केल्यानंतर मला काय मिळणार. आणि जोपर्यंत त्याच्यातून मला माझ्या मनासारखं काहीतरी प्राप्त होत नाही तोपर्यंत मी त्या कार्यामध्ये शक्यतो प्रवृत्त होतच नाही. आणि झालो तरी अनिच्छेनं होतो, अनिच्छेनं होतो. आणि अनिच्छेनं कोणतंही कार्य केलं तर ते दीर्घकाळ आपल्याला करता येत नाही. हा मनुष्याचा आणि निसर्गाचा नियम आहे. आणि तसं असल्यामुळे प्रथमतः आपल्या द्रष्ट्या ऋषींनी तुम्हाला असं काही या सूक्ताच्या माध्यमातून प्राप्त होईल की जे सर्वसामान्य व्यक्तीला प्राप्त होणार नाही, असे एक आमिष दाखवलेलं आहे. आता इथं आमिष हा शब्द वापरलाय. आमिष म्हणजे काय, तर एखादं कार्य करून घेण्यासाठी त्या व्यक्तीला प्रोत्साहित करण्यासाठी दिलेलं काहीतरी शिल्लक गोष्ट, त्याला आमिष म्हटलं जातं. आणि तशा पद्धतीची एक लाच, एक आमिष आपल्याला दिलंय. आणि ते म्हणजे काय, श्रीर वर्चस्वम आयुष्यम आरोग्यम आभिधानम शोभमानम महीयते धान्यम धनम पशुम बहुपुत्र लाभम शतसंवत्सरम दीर्घमायु. हे आमिष आहे. व्यक्ती भौतिक गोष्टीमध्ये प्रवृत्त कधी होतो, तर त्या गोष्टीच्या माध्यमातून मला काहीतरी लाभ मिळणार आहे, जो इहलोकातला लाभ आहे हे त्याला कळतं, त्यावेळेस तो त्या गोष्टीमध्ये प्रवृत्त होतो. जर त्याला कळालं
की मला लाभ होईल का नाही माहित नाही, किंवा परलौकिक लाभ मला होणार आहे, तर बरेच व्यक्ती अशा असतात की ते म्हणतात मृत्यू पश्चात किम, मृत्यूनंतर काय आहे. अगदी चार्वाकासारखा जो तत्ववेत्ता आहे, तो तत्ववेत्ता सांगतो, यावत जीवेत सुखम जीवेत ऋणम कृत्वा घृतम पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः. जोपर्यंत जगायस तोपर्यंत आनंदानं जगा. मेल्यानंतर मग मृत्यू नंतर स्वर्ग नाही, नरक नाही, काही नाही. मग अशा व्यक्तींना जे निव्वळ आणि निव्वळ भौतिक सुखाचा विचार करतात, अशा व्यक्तींना एक साखरेची चिमट शेवटच्या श्लोकामध्ये, शेवटच्या रुचेमध्ये या द्रष्ट्या ऋषींनी दिलेली. काय सांगितलं, काय काय मिळणार? श्रीही, वर्चस्व, आयुष्य, आरोग्य, महीयते, धान्यम, धनम, पशुम, बहुपुत्र लाभम, शतसंवत्सरम दीर्घमायु. सांगितलं तेवढंच मिळालं म्हणजे भेटलं असं आहे का? नाही. हे फक्त सांगण्यासाठी आहे. याच्याही पेक्षा कित्येक अनेक पटीनं लाभ जे आहेत ते या श्री सुक्ताच्या माध्यमातून होतात. बरं, आपली संस्कृती, आपले वेद हे अत्यंतिक प्रामाणिक आहेत. ते इतरांसारखे नाहीयेत की मृत्यूनंतर तुम्हाला हे मिळेल, ते मिळेल, ते मिळेल, मग तुम्ही कुठेतरी जावा, स्वतःही फटा, लोकांनाही घेऊन फटा आणि मग तुम्हाला ते भेटेल. काय भेटेल माहित नाही, कधी भेटेल माहित नाही, कुणाला भेटेल माहित नाही. तसं आपलं नाहीये. आपली संस्कृती ही पूर्णतः पारदर्शक आहे. त्यामुळे इहलोकातल्या गोष्टी तर मिळतातच, विशेष नाही, पण परलोकातल्या गोष्टी जरी प्राप्त करून घ्यायच्या असल्या तरी तुम्ही श्री सुक्ताचा विचार करा, असं सांगितलं गेलेलं आहे. हे श्री सुक्त तुम्हाला सगळ्या गोष्टी प्रदान करू शकतो. जगामध्ये काय पाहिजे हो? जगामध्ये दोन गोष्टी पाहिजेत. एक अलक्ष्मीचा नाश आणि दुसरं लक्ष्मी प्राप्ती. बस. बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रारब्धाप्रमाणे भेटणार आहेत. परंतु मनुष्याचा प्रयत्न या दोन गोष्टींसाठी आहे, अलक्ष्मीचा नाश आणि लक्ष्मी प्राप्ती. बस. मृत्यूवर विजय प्राप्त करून तुम्ही घेऊ शकत नाही, कारण जातस्य ही ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य च, हा भगवंताचा सिद्धांत आहे. त्यामुळे अमृत्यू ही याचना करणं ही थोडीशी भोळसटपणाची कल्पना आहे की जे फक्त असुरच करू शकतात, बाकीचे कोणी नाही. कोणत्याही असुरांचा विचार करा, कोणत्याही असुराला विचारा. एखादा देव त्यांना प्रसन्न झाला, ब्रह्मदेव, भगवान शिवशंकर प्रसन्न झाले की पहिल्यांदा ते मानतात की मला अमर कर. ते ब्रह्मदेव म्हणतात, एरवी ब्रह्मपदाचे निभडसे, न चुकती पुनरावृत्तीचे वळसे. अरे बाबा, मीच अमर नाहीये, मग तुला कसं अमरत्व प्रदान करू? अमरत्व फक्त हे ज्ञानाच्या माध्यमातून प्राप्त होतं, इतर कोणत्या माध्यमातून प्राप्त होत नाही. आणि असं असल्यामुळं आपल्याला पाहायला सापडतं, प्रत्येक असुराला विचारा, कुणी विचारा. बघा, हिरण्याक्ष घ्या, हिरण्यकश्यपू घ्या, रावण घ्या, कंस घ्या, कुणीही घ्या, त्या प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये एकच इच्छा, देवा मला अमर कर, मृत्यूपासून मला सोडव. मृत्यूपासून सोडवणं अत्यंतिक अवघड गोष्ट आहे, परंतु ती गोष्ट सुद्धा भगवती आई साहेबांच्या कृपेने टाळता येऊ शकते. त्यांची कृपा पाहिजे. या देवीने मृत्यूलोकामध्ये 3 अवतार घेतले. एक महाकालीचा अवतार आहे, दुसरा महासरस्वतीचा अवतार आहे आणि तिसरा महालक्ष्मीचा अवतार आहे. आता आपण जी महालक्ष्मी स्वरूपामध्ये भगवती आई साहेबांची उपासना करतो, ते किती सुंदर स्वरूप आहे बघा. तिला लक्ष्मी म्हटलं जातं.
तिला महालक्ष्मी म्हटलं जातं, तिला वैभव लक्ष्मी म्हटलं जातं, तिला गजलक्ष्मी म्हटलं जातं. शांत स्वरूप आहे आईसाहेबांचं. त्या शाक्त परंपरा, सत्वगुणी जी शाक्त परंपरा आहे, त्या शाक्त परंपरेमध्ये त्या देवीची 10 स्वरूप वर्णन केली जातात. 10 स्वरूप. त्याच्यामध्ये महाकाली, जी महाकाली स्वरूप आहे ती तारा स्वरूपामध्ये तिची पूजा केली जाते. तिसरं जे स्वरूप आहे षोडशी, चौथं भुवनेश्वरी, 5वं छिन्न मस्तका, छिन्न मस्तका जिला मस्तक नाही अशा स्वरूपाची असणारी भैरवी, भैरवी आपल्याला माहितीये, घुमावती, वल्गामुखी, जी आत्ता अपभ्रंशानं बगलामुखी म्हटलं जातं, ती मातंगी आणि कमला. ही 10 स्वरूप त्या आईसाहेबांची आहे. आणि याच्यामध्ये जी षोडशी नावाची आहे, षोडशी नावाची, तिलाच त्रिपुर सुंदरी असं म्हटलं जातं किंवा तिलाच कामेश्वरी असं म्हटलं जातं. ते स्वरूप कोणाचं असेल तर ते महालक्ष्मीचं स्वरूप. बघा बरं का, एकाच असणाऱ्या देवीची 10 भिन्न भिन्न रूप आहेत आणि त्यापैकी षोडशी नावाचे जे स्वरूप आहे तिलाच आपण कामेश्वरू किंवा त्रिपुरा सुंदरी, त्रिपुरी सुंदरी असं नाव दिलेलं आहे. पण याच असणाऱ्या महालक्ष्मीनं ज्या वेळेस रौद्र रूप धारण केलं त्यावेळी तिनं महिषासुरासारख्या असणाऱ्या असुराचा नाश केलेला आहे. मगाशीच आपण बोललो की हिचे 3 स्वरूप आहेत. एक आहे ती महाकाली स्वरूप आहे, दुसरं जे आहे ते सरस्वती स्वरूप आहे आणि तिसरं जे आहे ते महालक्ष्मी स्वरूप आहे. हीच हेमवती आहे, हीच श्री आहे की जी श्री आपल्याला पैसा, धन, आरोग्य, संपत्ती, ऐश्वर्य, वैभव, दान, सौंदर्य या सगळ्या गोष्टी देते. हीच ती लक्ष्मी. पण हीच लक्ष्मी ज्यावेळी रौद्र रूप धारण करते त्यावेळी ती महिषासुरासारख्या असुराचं मर्दन करते. 3 अवतार आहेत, महाकाली अवतार, महासरस्वती अवतार आणि महालक्ष्मीचा अवतार. हे 3ही अवताराचा जर आपण विचार केला तर एकेका असुरासाठी एक एक अवतार या भगवती आईसाहेबांनी धारण केलेले आपल्याला पाहायला सापडतात. मधु आणि कैठब नावाचे 2 दैत्य अत्यंतिक उन्मत्त झाले आणि ज्यावेळी हे अत्यंतिक उन्मत्त झालेले दैत्य धर्म कार्यामध्ये अडथळा निर्माण करू लागले त्यावेळेस सकल देव असणारे भगवान श्रीहरी विष्णूंकडे जातात आणि भगवान श्रीहरी विष्णूंकडे गेल्यानंतर भगवंताची प्रार्थना करतात की यातून आम्हाला सोडवा, उन्मत्त दैत्य मातलेत आणि यांचा विनाश तुम्हाला करायचा आहे. भगवंतानी त्या ठिकाणी अवतार धारण केला आणि त्यांच्याशी युद्ध करायला सुरुवात केली. परंतु हे दोघे अत्यंत बलशाली आहेत आणि सगळ्यात महत्वाचं बुद्धीनं तीक्ष्ण आहेत. इतर दैत्यांप्रमाणे गुडघ्यात मेंदू नाहीये, हुशार आहेत. आणि असं असल्यामुळे भगवान श्रीहरी विष्णूंना त्यांना परास्त करता येईना, त्यांचा पराभव करता येईना आणि त्यावेळी हीच शक्ती महाकाली स्वरूपामध्ये प्रकट झाली आणि त्या महाकाली स्वरूपाच्या माध्यमातून भगवान श्रीहरी विष्णूंना ती मदत करते आणि त्याचा परिणाम त्या युद्धामध्ये भगवान श्रीहरी विष्णू हे जिंकतात. आपण हारतोय
हे पाहिलं आणि पाहिल्याबरोबर या असणाऱ्या मधु आणि कैटभ नावाच्या दैत्यांनी भगवान श्रीहरी विष्णूंना कोड्यात टाकलं. ते म्हणले, वा देवा, काय छान युद्ध करता तुम्ही. बघा किती हुशार आहेत दोघं. छान युद्ध करता म्हणले तुम्ही. काय पाहिजे तुम्हाला मागा म्हणले, मी देतो. आता काय पाहिजे देतो म्हटल्याबरोबर युद्ध परस्पर चालू आहे दोघांचं. आणि अशामध्ये समोरचा शत्रू म्हणतोय काय पाहिजे ते देतो. त्यावेळेस भगवंताने थोडा विचार केला आणि चतुर असणाऱ्या भगवंताने त्या असणाऱ्या मधु आणि कैटभाला सांगितलं की तुमच्यासारखे मला शत्रू लाभणं हे माझं भाग्य. भगवंताचा विचार करत असताना भगवंताला देवचतुर किंवा चतुरातू शिरोमणी गुण लावण्याची खाणी मुकुट सकळामणी धन्य तुझी विठोबा अशी उपमा दिलेली आहे. आणि तसे असणारे भगवंत हे त्या मधु आणि कैटभाला म्हणतात की तुमच्यासारखे शत्रू लाभणं म्हणजे माझं भाग्य आहे. आणि त्यामुळं मी एकच तुमच्याकडे वरदान मागतो की तुमच्या दोघांचा हे मृत्यू मला द्या. आता मृत्यू द्या मला म्हटल्याबरोबर दोघेही एकमेकांकडे बघायला लागले. त्यांनी विचार केला, मृत्यू मागितलाय, आपण वचन तर दिलंय, द्यायला तर पाहिजे, मग शब्दाला जागलं पाहिजे. मग यांनी विचार केला की असा काहीतरी नियम घालावा की ज्या माध्यमातून आपल्याला मृत्यूच येणार नाही. सगळ्यांना प्रल्हाद महाराजांची आणि हिरण्यकश्यपूची गोष्ट माहिती आहे, सांगत नाही, मी फक्त त्याचे वर मागितलेले सांगतो. हिरण्यकश्यपूने वर मागितला होता, रात्री नको, दिवसा नको, घरात नको, घराच्या बाहेर नको, शस्त्रानं नको, अस्त्रानं नको, मनुष्याच्या माध्यमातून नको, प्राण्याच्या माध्यमातून नको, अस्त्राने नको, शस्त्राने नको, सजीवाने नको, निर्जीवाने नको, असा मृत्यू मला पाहिजे. भगवंताने सगळं योजलं आणि बरोबर त्याचा मृत्यू घडवून आणला. त्या मधु आणि कैटभाने विचार केला की भगवंताला थोडस कोड्यात टाकूया. जलमय पृथ्वी होती, जलमय पृथ्वी, आणि जलमय पृथ्वी असताना या मधु आणि कैटभाने भगवंताला सांगितलं, मार म्हटले, आम्हाला कुठं मारायचं ते मार, पण ज्या ठिकाणी पाणी नाही अशा ठिकाणी मार. आता पाणी नाही अशा ठिकाणी मार म्हटल्याबरोबर बघितलं सबंध पृथ्वीवर अख्खं जगत हे पाण्यानं व्याप्तय, मग मारायचं कसं. मग महाकालीने भगवान श्रीहरी विष्णूंना एक मंत्र दिला. मंत्र दिला म्हणजे एक योजना सांगितली आणि त्या योजनेच्या माध्यमातून मधु आणि कैटभाचा वध या ठिकाणी भगवान श्रीहरी विष्णूंनी केला. आणि हे भगवती आई साहेबांचं जे स्वरूप आहे त्या स्वरूपाला महाकाली स्वरूप म्हटलं गेलं. पुढे हीच महाकाली ज्यावेळेस रक्तबीज नावाच्या राक्षसाला आईसाहेबांनी, महालक्ष्मी आईसाहेबांनी मारायसाठी शस्त्र हातामध्ये उचललं, त्यावेळी हीच महाकाली त्या ठिकाणी धावून आली आणि याच महाकालीच्या माध्यमातून लक्ष्मी आईसाहेबांनी महालक्ष्मी स्वरूपामध्ये या महिषासुराचा वध केला. दुसरं जे स्वरूप आहे ते स्वरूप म्हणजे महासरस्वती स्वरूप आहे. सरस्वतीचा फोटो आपण पाहतो कसे, या कुंदेन ऋतुषार हार धवला, या शुभ्र वस्त्रामध्ये असणार, या वीणावर दंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या व्रीडा हिपशंकर प्रभृतीभिर देवई सदा वंदिता, सा मां पातु सरस्वती भगवती निशेष जाड्या पहा. सरस्वतीचं स्वरूप जर आपण पाहिलं तर निश्चित पद्धतीने सरस्वतीचे जे स्वरूप आहे हे स्वरूप अत्यंतिक सुंदर अशा पद्धतीचं आहे. श्वेत वर्ण धारण केलेली, श्वेत वस्त्र धारण केलेली अशी एका हातामध्ये वीणा पुस्तकधारिणी अशा स्वरूपामध्ये. पण ती सरस्वती ज्यावेळेस महासरस्वती म्हणून येते त्यावेळेस ती शुंभ आणि निशुंभ सारख्या असणाऱ्या दैत्यांचा पराभव करते.
शुंभ आणि निशुंभ सारख्या दैत्यांचा पराभव करते, त्यांना मारते. हे भगवती आई साहेबांचं महासरस्वतीचं स्वरूप आहे असं पाहायला सापडत. आणि तिसरं जे स्वरूप आहे ते म्हणजे महालक्ष्मीचं स्वरूप. ज्या पद्धतीनं महासरस्वती ही सौम्य वाटते, परंतु ज्यावेळी संकट निर्माण होते, धर्म संकट निर्माण होतं, त्यावेळी ही सरस्वती माता ही महासरस्वतीचं रूप धारण करते आणि निश्चित पद्धतीने जगताला अधर्मापासून प्रवृत्त करते आणि अधर्मापासून परांगमुख करण्याचं सामर्थ्य या महासरस्वतीकडे आहे. त्याच पद्धतीनं महालक्ष्मीकडे सुद्धा तेच सामर्थ्य आहे. आणि तीच महालक्ष्मी ज्यावेळी महासरस्वतीचं रूप धारण करते, त्यावेळी ती महिषासुरासारख्या राक्षसाचा नाश करते आणि समस्त पृथ्वीला, समस्त असणाऱ्या मानव जातीला, समस्त सज्जनांचा उद्धार करते. हेच महालक्ष्मी स्वरूप आहे. आणि या महालक्ष्मीचे 4 पुत्र आहेत. 4 पुत्र की ज्याचा उल्लेख आपण मागील असणाऱ्या व्हिडिओमध्ये केलेला आहे. एक आहे तो आनंद आहे, दुसरा आहे तो चिखलीद आहे, तिसरा आहे तो श्रीद आहे. आणि हे 4 जण मिळून काय करतायत? चौथा आहे तो कर्दम आहे. या 4 जण मिळून काय करतात तर त्या महालक्ष्मीचं आवाहन करतात, तिची स्तुती करायला सुरुवात करतात. आणि स्तुती करायला सुरुवात करत असताना पहिली ऋचा, पहिला मंत्र ते म्हणतात हरिः ओम हिरण्यवर्णाम हरिणीम सुवर्ण रजतस्त्रजाम चंद्राम हिरणमयीम लक्ष्मीम जात वेदोम आवह. हे जे 4 पुत्र आहेत, हे 4 पुत्र हात जोडून उभारले. कोणासमोर हात जोडलेले आहेत यांनी? तर हे 4 जण महालक्ष्मीला आवाहन करण्याची अनुज्ञा मागतात, किंवा हे जातवेद त्वम आवह, हे जातवेदा तुम्ही काय करा? आवाहन करा, असे त्या ठिकाणी त्या अग्निदेवतेला नम्रपणे सांगतात. बघा, 4 पुत्र आहेत, भगवती आई साहेबांचे पुत्र आहेत, परंतु 4ही प्रत्यक्षपणे या महालक्ष्मीला आवाहन करत नाहीत. ते सांगतात हे जातवेद. इथं जातवेदम आवह याच्यामध्ये आपल्याला संबोधन नावाची विभक्ती पाहायला सापडते. हे जातवेद त्वम आवह, तुम्ही बोलवा, किंवा भवान आवह, तुम्ही बोलवा. आणि आवह हे कोणतं रूप आहे धातूचं? विद्यर्थ रूप. विद्यर्थ रूप आहे. असं हो, बोलवा. आज्ञार्थ रूप नाही, विद्यर्थ रूप आहे. आज्ञार्थ म्हणजे आज्ञा केली जाते, तुम्ही करा, आदेश असतो त्याच्यामध्ये. पण इथं नाही. बघा, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे जडो, हे सगळे विद्यर्थ रूप आहेत. त्या पद्धतीनं आवह हे सुद्धा विद्यर्थ रूप आहे. आणि तुम्ही बोलवा, कुणाला बोलवायचे? तर त्या महालक्ष्मी मातेला तुम्ही बोलवा. आणि तिचं वर्णन करताना ती कशी आहे हे सांगताना सांगितलं हिरण्यवर्णाम हरिणीम. हिरण्यमय स्वरूपाची ती. आपल्या इथं दिवाळीचा जो सण आहे, दीपावलीचा सण, या दिवाळीच्या सणामध्ये 2 गोष्टी केल्या जातात. एक धनत्रयोदशी असते आणि दुसरं लक्ष्मी पूजन असते.
मध्ये नरक चतुर्दशी असते, पण त्याचा उल्लेख मी करत नाही, कारण आपल्याला इथं तो अभिप्रेत नाही. एक असते ते धनत्रयोदशी असते आणि दुसरी असते ते लक्ष्मी पूजन असतं. धनत्रयोदशीच्या दिवशी ज्याची पूजा केली जाते ते धनस्वरूपामध्ये असतं आणि लक्ष्मी पूजनामध्ये ज्याचं पूजन केलं जातं ते लक्ष्मी स्वरूपामध्ये असतं. धनस्वरूपामध्ये पूजा करीत असताना भारतीय सरकारने प्रचलित केलेल्या नोटा आणि नाणी याच गोष्टी पूजेसाठी ठेवल्या जातात. तर लक्ष्मी पूजनाच्या दिवशी मात्र लक्ष्मीची प्रतिमा आणि त्याच्यासोबत घरामध्ये जे धन आहे, जे लक्ष्मी स्वरूप आहे, त्या लक्ष्मी स्वरूप असणाऱ्या धनाची पूजा केली जाते आणि त्याला सुवर्ण म्हटलं जातं. सोन्याचे अलंकार त्या ठिकाणी पूजेसाठी ठेवले जातात आणि त्या सुवर्ण अलंकाराचं पूजन लक्ष्मी पूजनाचे दिवशी केले जाते. का केले जाते? कारण आपल्या संस्कृतीमध्ये सोनं, धातू हा सुद्धा त्या भगवती आईसाहेबांचा एक अंश मानला गेलेला आहे. भगवती आईसाहेबांचा अंश बघा तुम्ही, अत्यंतिक गरीबातली गरीब एखादी स्त्री असू द्या, अत्यंतिक गरीब आहे, तिच्याकडे का होईना गुंजभर सोनं असतंच. आणि किती जरी श्रीमंत एखादी स्त्री असली तरी तिच्या अंतःकरणामध्ये सुवर्णाच्या संबंधानं अभिलाषा असतेच. ज्ञानी स्त्री असू द्या, तिला सुद्धा सुवर्णाच्या ठिकाणी मोह उत्पन्न होतो. अगदी भगवंताची भार्या जरी असली तरी तिच्या अंतःकरणामध्ये सुवर्णाच्या संबंधानं लोभ असतो. याची दोन उदाहरण आपल्याला पाहायला सापडतात. एक, भगवान श्रीकृष्णाच्या अवतारामध्ये सत्यभामेची असणारी कथा, की जी तुळशीपत्राच्या माध्यमातून जो सत्यभामेला अहंकार होता तो रुक्मिणी मातेनं त्या ठिकाणी काढून टाकला. आणि दुसरं, प्रभू रामचंद्रांच्या जीवनामध्ये वनवासाच्या ठिकाणी असणारी एक कथा आपल्याला पाहायला सापडते, की ज्याचं वर्णन अनेक ठिकाणी केलं गेलेलं आहे. न भूतपूर्वम न कदापि व्याख्या हेम्नः कुरंग न कदापि दृष्टः तथापि तृष्णा रघुनंदनस्य विनाशकाले विपरीत बुद्धी. महाराज, तुम्ही हा पूर्ण सुभाषित म्हणलं ना, हे पाठ नाही, पण आम्हाला विनाशकाले विपरीत बुद्धी मात्र नक्की पाठ आहे बरं का. अनेक श्लोक असे की ज्याचा उत्तरार्ध फक्त आपल्याला पाठ आहे. वसुधैव कुटुंबकम, पूर्ण श्लोक येत नाही. अजम निजहा पूर्ववेत्ती गणना लघुचेतसाम, हे सुभाषित आहे. आपल्याला एखाद्याला आपलं समजणं, एखाद्याला दुसरं समजणं, आणि ही लघुना गणना लघुचेतसाम, गणना करणं हा लहान आहे हा मोठा आहे, हे उदार चरितानाम तू वसुदैव कुटुंबकम, ज्याचं अंतःकरण उदार आहे, व्यापक झालेलं आहे, त्या असणाऱ्या व्यापक अंतःकरणाला हे संपूर्ण विश्व म्हणजे त्याचं कुटुंब आहे. काय सांगितलंय तर त्याचं वर्णन करताना सांगितलं, विनाशकाले विपरीत बुद्धी. विनाशकाळ जवळ आला की विपरीत बुद्धी होते आणि अशा पद्धतीचं हे हेम्नः कुरंगः न कदापि दृष्टः. हेम्नः कुरंग म्हणजे सोन्याचं हरिण कधीच पाहिलं नव्हतं, पण सीतामातेच्या अंतःकरणामध्ये मोह निर्माण झाला आणि त्याचा परिणाम असा झाला की कुठतरी सीतामातेचं चुकलं किंवा पुढचा प्रसंग घडवून आणण्यासाठी हे सगळं केलं. काहीही म्हणा, पण सुवर्णाचा लोभ अंतःकरणामध्ये आहेच. का लोभ आहे अंतःकरणामध्ये? तर जी स्त्री आहे ती स्त्री सुद्धा लक्ष्मीचा अंश आहे. लक्ष्मीचा अंश आहे. बघा, पूर्वीच्या काळीमध्ये
आपल्या भार्येला, आपल्या दारेला, आपल्या सहचारणीला जर बोलवायचं असेल तर त्याला एक उपमा होती आणि त्या उपमेचं नाव आहे अग. अग स्वरूपामध्ये तिला बोलवलं जायचं आणि ती याला आपल्या पतीला अहो अशा स्वरूपानं हाक मारायची. आता काळ थोडासा बदललाय. काय निलेश कुठे गेलता असं ती म्हणते आणि हो वैदेही मी इकडे गेलतो असं तो म्हणतो. स्त्रीला अग शब्द वापरला गेलेला आहे आणि अग हा धातू स्वयंप्रकाश हे दर्शवतो. स्वयंप्रकाश. अग्नीमध्ये अग धातू आहे. स्त्री ही संसारातली अग्नी आहे, म्हणजे जाळणारी नाहीये बरं का. अग्नी याचा अर्थ काय? अग्नीशिवाय कोणतंही कार्यच होत नाही. बघा, समाजामध्ये अनेक कार्य असतात पण ती सगळी कार्य अग्नीच्या माध्यमातून पार पडतात. अगदी आपल्या शरीरामध्ये सुद्धा अग्नी आहे म्हणून तापमान आहे 36.9. बरोबर ना? अग्नी जाऊ द्या, संपू द्या अग्नी. मग डॉक्टर इथं 2 बोटं लावतात, म्हणतात गार पडलंय बरं का, गार पडलंय. हे अग्नी जी आहे, हे अग्नी संसाराची, कुटुंबाची एक फार मोठी जबाबदारी स्वीकारते आणि ती जबाबदारी ही समस्त असणाऱ्या समाजासाठी पोषक असते. म्हणून तिला अग असं हाक मारलं जातं. त्या अगकडं गुंजबन का होईना सोनं असतच आणि ते सोनं जीवापेक्षा जास्त जपते, कारण ते सोनच लक्ष्मी स्वरूप आहे. जशी लक्ष्मी माता आहे तसं सुवर्ण आहे. म्हणून हे चारही जण त्या मातेला आवाहन करत असताना सांगतात हिरण्यवर्णाम. ही कशी आहे? वर्ण कोणत्या स्वरूपाचा आहे? तर हिरण्य स्वरूपाचा वर्ण. हिरण्य म्हणजे सोन्यासारखा. आता सोन्याचे सुद्धा 2 प्रकार आपल्याला पाहायला सापडतात. पहिलं आहे ते खरं सोनं आणि दुसरं आहे ते सोन्याचा मुलामा किंवा सोन्यासारखं दिसणार अशा स्वरूपाचं. त्याला बेंटेक्स म्हटलं जातं हल्लीमध्ये. मग ते बेंटेक्स आहे का? नाही. तर आमच्या लक्ष्मी आई साहेबाचा रंग असा आहे, त्यांचा वर्ण असा आहे की जणू हे सोनं हे काय केलेलं आहे तर अग्नीमध्ये तप्त केलेलं आहे. आणि अग्नीमध्ये तप्त केल्यानंतर शुद्ध सुवर्णाचा ज्या पद्धतीनं वर्ण आहे त्या पद्धतीनं वर्ण कुणाचा आहे तर त्या भगवती आईसाहेबांचा वर्ण आहे. इतर कोणताही पदार्थ आगीमध्ये टाका, अशुद्ध सोनं आगीमध्ये टाका, ते काळवटतं. परंतु सुवर्ण असं आहे की जे अग्नीमध्ये टाकल्यानंतर त्याचा रंग अधिक उठून दिसतो. म्हणून भगवती आई साहेबांचं वर्णन करत असताना पहिला शब्द वापरलाय हिरण्यवर्णाम. हिरण्य स्वरूपाची आहे. हरिणीम. हरिणी म्हणजे काय? हरिणासारखी नाही बरं का. हरिण हे चंचल आहे. कधी कधी लक्ष्मी मातेला सुद्धा चंचलता दिली जाते, परंतु लक्ष्मी माता चंचल नाही हे लक्षात ठेवा. कारण लक्ष्मी माता का चंचल नाही याची 2 कारणं बघायची आपल्याला. एक, चंचलता कुणासाठी कुणाकडे असते तर ज्याचं अंतःकरण स्थिर नाही त्याच्याकडे चंचलता असते. परंतु आईसाहेबांचं अंतःकरण ते अत्यंतिक स्थिर आहे, त्यामुळे ती चंचल नाही. आणि दुसरं, चंचल का नाही? भगवंताचे पाद, भगवंताचे चरण लक्ष्मी आईसाहेबांच्या हातामध्ये आहे. ज्याला प्राप्तव्य प्राप्त झालेलं नाही असा व्यक्ती चंचल असतो
परंतु आईसाहेबांना प्राप्तव्य प्राप्त झालेलं असल्यामुळे, परमध्येयाची प्राप्ती झाली असल्यामुळे त्यांच्याकडे चंचलता नाही. म्हणून लक्ष्मीला चंचल म्हणणं हे मूढपणाचं लक्षण आहे. अशी ती भगवती आईसाहेब हरणी, याचा अर्थ दोन पद्धतीने घ्यावा लागतो. पहिलं, हरिणी याचा अर्थ आहे हरित वर्णाची, हरित वर्णांनी युक्त अशा स्वरूपाची. आपल्या धरती मातेचं वर्णन करताना सुजलाम सुफलाम सस्य श्यामला मातरम असं केलेलं आहे. सस्य श्यामला, हिरव्या रंगाची ओढणी, ज्या भूमीनं संपूर्ण अंगावर ओढलेली आहे अशा स्वरूपाची म्हणजे हरित वर्णाची ती आहे. हिंदू धर्मामध्ये हिरव्या रंगाला अनन्यसाधारण महत्व आहे. सुवासिनीचा चुडा हिरव्या रंगाचा असतो. लक्ष्मी आईसाहेबांना उपमा सुद्धा हिरव्या रंगाची दिलेली आहे. परंतु काही संप्रदायाने या असणाऱ्या रंगाला बाटवण्याचं काम केलेलं आहे. हा हिरवा रंग उडवण्याचं काम केलेलं आहे. परंतु हिरवा रंग हा शांतीचं प्रतीक आहे. हिरवा रंग हे सुफलतेचं प्रतीक आहे आणि हिरवा रंग हे महालक्ष्मी आईसाहेबांचं प्रतीक आहे. म्हणून सांगितलं हिरण्यवर्णाम हरिणीम. ती कशी आहे? सुवर्ण रजतस्रजाम. ही सुवर्ण अलंकाराने युक्त आहे. आणि दुसरं, तिचं अंतःकरण हे रजत प्रमाणे आहे. रजत म्हणजे चांदी. चांदी शुद्ध आहे, शुभ्र आहे. त्या पद्धतीनं आमच्या आईसाहेबांच्या अंतःकरणामध्ये कुणा संबंधानेही वाईट भाव नाही, असं शुभ्र अंतःकरण आईसाहेबांचं. आणि ही जगताला प्रकाश देते. जगताला प्रकाश देते. ती कशी देते? चंद्राम हिरण्मयीम लक्ष्मीम. कशी प्रकाश देते? तर चंद्राप्रमाणे शीतलतेचा प्रकाश आहे. दोन प्रकाश सांगितले गेलेले. दोघांनाही स्वतःचे प्रकाश नाहीत. दोन्हीही परब्रह्माच्या माध्यमातून प्रकाशित आहेत. आणि असं असल्यामुळे सूर्यप्रकाश आणि चंद्रप्रकाश याच्यामध्ये महद अंतर आहे. सूर्यप्रकाश हा तीव्र आहे, चंद्रप्रकाश हा आल्हाददायक आहे. एका कवीने सूर्यप्रकाशाची आणि चंद्रप्रकाशाची उपमा ही वडिलांचा धाक आणि आईचा धाक, वडिलांची काळजी आणि आईची काळजी अशा स्वरूपामध्ये दिलेला आहे. आई वडिलांना दोघांनाही या मुलाची काळजी असते, पण वडील ज्या पद्धतीने काळजी करतात ती त्याच्यामध्ये तीव्रता जास्त. परंतु आई जी काळजी करते त्या आईच्या काळजीमध्ये शीतलता आहे. आणि तशीच शीतलता चंद्रप्रकाशामध्ये पाहायला मिळते. बघा, जी काही सगळी सुवासिक फुलांची झाडं आहेत ती सगळी रात्री उमलतात. आणि ज्याच्यामध्ये सुवास नाही अशा स्वरूपाची जी झाडं आहेत त्या झाडांची फुलं आहेत ती फुलं दिवसा उगवतात. बघा, पारिजातक, जुई, मोगरा हे सगळे सुवासिक झाड आहेत. आणि हे सगळे सुवासिक झाड हे रात्री उमलतात. आणि सूर्य उगवल्यानंतर उगवणारा जपाकुसुम. जपाकुसुम म्हणजे कोणतं फुल झालं? जास्वंदीचं फुल. जास्वंदीच्या फुलाचा वास आहे? नाही, ते सूर्यप्रकाशामध्ये उमलतं. सूर्यप्रकाश तीव्र आहे. सूर्यप्रकाश कधी कधी दुःखदायक आहे.
पण चंद्रप्रकाश नेहमीच आल्हादकारक आहे, मनाला आनंद देणार आहे. जे काही औषधी वनस्पती आहेत त्या सर्व औषधी वनस्पती ह्या चंद्रप्रकाशामध्ये फुलतात, वाढतात. म्हणून चंद्रप्रकाश हा आल्हाददायक आहे. प्रकाश तेवढाच आहे, परंतु अंतःकरणाला आनंद देणार आहे. तो प्रकाश घेऊन लक्ष्मी आई साहेब प्रकट झाल्या, म्हणून सांगितलं चंद्राम हिरणमयीम लक्ष्मीम जात वेदो म आवह. हे जात वेद त्या असणाऱ्या लक्ष्मी आई साहेबांना आवाहन करा, असा भावार्थ या श्लोकामध्ये आपल्याला पाहायला सापडतो. आपल्या पूजेमध्ये षोडशोपचार सांगितले, म्हणजे 16 उपचार, आणि त्या प्रत्येक उपचाराच्या माध्यमातून एक एक विधी करायचा आहे. आणि तशा पद्धतीचा विधी पहिल्यांदा आवाहन केलं जातं, हेच या मंत्रातून केलेलं पाहायला सापडतं. यानंतरही आपल्याला पुढचे श्लोक या असणाऱ्या श्रीसूक्तातले पाहायचे आहेत, पण तो पुढचा जो विधी आहे म्हणजे आसन आहे, त्यानंतर पादयोः पाद्यम हस्तयोः अर्घ्यम, हे जे षोडशोपचार आहेत ते आपण क्रमाक्रमानं एक एक व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ज्या व्यक्तींनी हा चॅनल सबस्क्राईब केला नाही त्यांनी सबस्क्राईब करावं, अनेक व्यक्तींपर्यंत हे पोहोचवण्याचं काम आपण करावं. आणि श्रीसूक्ताच्या संबंधानं काही अडचण असल्यास निश्चित पद्धतीने खालच्या कमेंट बॉक्समध्ये ते नोंद करावं. पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही त्या गोष्टीचा नक्की विचार करू आणि तुमच्या अंतःकरणातले प्रश्न यथामती सोडवण्याचा प्रयत्न करू. तोपर्यंत रामकृष्ण हरी. यासारख्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या भक्तिगंध चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भक्तिगंध.